श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे। या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जण जखमी झालेत। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यातच हे प्रकरण घडल्यानं या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। असं आहे की कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत। कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल। अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल। म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल। दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या प्रकरणी संशयित आरोपी आमदार गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे। त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडत सांगितलं की शिंदे पिता पुत्रांनी मला खूप त्रास दिला, माझ्या मुलावर पोलीस स्टेशन परिसरात धक्काबुक्की केली, आत्मसंरक्षणार्थ हे पाऊल मी उचललंय, याचा पश्चाताप नाही असं घटनेनंतर संशयित आरोपी आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलंय। दरम्यान या घटनेची राज्यभर चांगली चर्चा सुरू आहे। विरोधकांकडून देखील टीका केली जाते। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।